मी काय म्हणते, तुम्हाला पण नेहमीची 30-30 पनीरची भाजी खाऊन कंटाळा आला असेल ना, तर मग कधी कधी काय करायचं, अशी वेगळ्या पद्धतीनं पनीरची भाजी बनवून पाहिजे. तर त्यासाठी मी इथं काय केलं आहे, कढई घेतलेली आहे. कढईमध्ये 2 पळी तेल घालून घ्यायचं. त्याच्यामध्ये बारीक कट केलेली हिरवी मिरची घालून घेतलेली आहे. त्यानंतर त्याच्यामध्येच बारीक मिडियम साईजचे बारीक कट केलेले 2 कांदे घालून घेतलेले आहेत. त्यानंतर त्याच्यामध्येच एक शिमला मिरची कट करून घातलेली आहे. शिमला मिरची असेल तर घाला, नसेल तर चालतंय. त्यानंतर त्याच्यामध्ये मीडियम साईजचे बारीक कट केलेले 2 टोमॅटो घातलेले आहेत. ते देखील याच्यामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे. त्यानंतर याच्यामध्ये घालायचे आहेत पावडर मसाले. त्याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे पनीर मसाला, घरगुती लाल तिखट, धना पावडर, जिरे पावडर आणि हळद घालून घेतलेली आहे. त्यानंतर त्याच मसाल्यावरती अर्धी वाटी दही घालून तो मसाला व्यवस्थित याच्यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालायचं आणि त्याच्यावरती झाकण झाकून एक उकळी काढून घ्यायची. याला उकळी येत्या तोपर्यंत इथं मी घरीच बनवलेलं पनीर आहे हे इथं कुस्करून बारीक घेतलेलं आहे. या पद्धतीनं पनीर सर्व कुस्करून घ्यायचं. तोपर्यंत आपल्या इथं भाजीला उकळी आलेली आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये ते कुस्करून घेतलेलं पनीर घालायचं, वरून चवीनुसार मीठ घालायचं आणि या मसाल्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. आणि त्यानंतर झाकण झाकून 5 मिनटासाठी एक वाफ काढून घ्यायची. तर झाली तर मग ही आपली झटपट अशी पनीरची भुर्जी तयार. त्यानंतर त्याच्यावरती कसुरी मेथी घालून घ्यायची आणि बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर देखील घालून घ्यायची. ही पनीरची भुर्जी अंडा भुर्जीला सुद्धा चवीला महाग सरते. त्यामुळे तुम्ही देखील एकदा नक्की ट्राय करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.